कोकणातील रूढी परंपरा, चालीरीती यांचे एक आगळं वेगळं दर्शन गावागावात होत असतं। श्रावण महिन्यात उत्सवप्रिय कोकणात भात शेतीची कामं आटोपलेली असतात। त्यानंतर सण साजरे केले जातात। नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन सोबतच गावोगावी देवळातून देवाला पोती लावण्याचा कार्यक्रम होत असतो। त्यासाठी गावातील सर्व थोर मंडळी एकत्र येतात। रत्नागिरीतील लाजूळ गावात अशीच अनोखी परंपरा जागर आणि सापड साजरी झाली। जागर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गणपती जवळ आले की आपल्या गणपती बाप्पाला गावदेवळात पोती तयार केली जातात आणि देवाला रूपं लावली जातात। त्यानंतर ही पोती गावदेवळाच्या आशीर्वादाने गावातील प्रत्येक घरात गणपतीला आणि घरच्या देवाला घालण्यासाठी नेली जातात। मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात हे सोपस्कर गावकरी मंडळी पार पाडतात। देवळाच्या बाहेर श्रावण महिन्यात वाढलेले गवत काढण्याची परंपरा सापड काढणं म्हणून ओळखली जाते। रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावी अजूनही सापड काढण्याची प्रथा जपली जाते। देवळाच्या आजूबाजूचे गवत एकत्र करून या गवतासमोर पारंपरिक गाणी म्हटली जातात। सापड काढल्याशिवाय देवळात प्रवेश करायचा नाही, त्यासाठी थोर मंडळींना मार्गदर्शन करायचं आणि तरुण पिढीनं गवत काढून वयस्कर मंडळींच्या समोर आणून ठेवल्याशिवाय ही परंपरा पूर्ण होत नाही। जागर आणि सापड परंपरेला अजूनही गावानं टिकवून ठेवलंय। गावाच्या चव्हाट्यापासून ढोल आणि नाळवाद्य वाजवीत गावदेवळापर्यंत यायची परंपरा म्हणजे इथल्या संस्कृतीचं खरंखुरं दर्शन म्हणायला हवं। आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांनी घेतलेला हा रिपोर्ट। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।